Hello students, myself Mohan Ugle and welcome to Adarsh Vidyalaya Nipana online classes standard 7 subject science. So students, today we are learn our second chapter plants, structure and function. Let's recall what help us to easily identify the plants around us. Most plants are identified by the vibrant green color present in its leaf and stems. Some plants have flowers are brightly colored to attract insect as well. Some plants have a fruit. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या नव्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. प्रकरणाचं नाव आहे वनस्पती रचना आणि कार्य. तर या ठिकाणी लेट्स रिकॉलमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की आपण आपल्या सभोवतालच्या वनस्पतींना कशा प्रकारे ओळखत असतो. तर आपण त्या वनस्पतींना त्यांच्या खोडावरून, त्यांच्या पानांवरून, फुलांवरून आणि फळांवरून ओळखत असतो. विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट. अ प्लांट इज मेड अप ऑफ मेनी डिफरंट पार्ट्स. द थ्री मेन पार्ट्स आर द रूट्स, द लीव्स and the stem. Each part has a set of job to do to keep the plant healthy. The roots absorb the water and the mineral from the soil and anchor the plant in the ground. या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लेट्स रिकॉलमध्ये की वेगवेगळे झाडांचे अवयव म्हणजेच वनस्पतीचे अवयव जे आहेत ते कोणकोणते असतात. जे मागच्या वर्षी सुद्धा आपण अभ्यासले होते, पुन्हा आपण ते पाहू. There are three main part of plant. First is root, then second stem and third leaf. की या ठिकाणी आपल्याला झाडाचे तीन मुख्य अवयव दिसून येतात. एक म्हणजेच मूळ, दुसरं म्हणजे खोड आणि तिसरं म्हणजे लीफ, पानं. आणि या सर्वांची कार्यसुद्धा आपण मागच्या वर्षी थोडक्यामध्ये पाहिली होती. त्यानंतर आणखी दोन सुद्धा भाग आपल्याला या चित्रात दाखवलेले आहेत. ते म्हणजे फ्लावर म्हणजेच फूल, फ्रूट आणि फळ. हे अशा प्रकारचे आपल्याला वनस्पतीचे अवयव माहिती आहेत आणि अशा प्रकारचे वनस्पतीच्या अवयवांबद्दल आपण मागच्या इयत्तेत सुद्धा माहिती घेतलेली आहे. आता या इयत्तेमध्ये आपल्याला काय पाहायचे आहे तर या वनस्पतीचे वेगवेगळे अवयव, त्यांची रचना आणि कार्य. ट्राय दिस, हे करून पहा. कीप अ मॉइस्ट बॉल ऑफ क्रम्ब पेपर इन कॉनिकल फ्लास्क. प्लेस सम सोक मूथ beans gram seed in flask between the paper and the glass wall. Observe and note the changes in the seeds in 2 or 3 days. की आपल्याला काय करायचं आहे तर एक क्रम्ब पेपर घ्यायचा आहे आणि तो कसा तर भिजवून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच ग्राम्स म्हणजेच हरभऱ्याचे जे बिया असतात त्या भिजवून आपण काय करायचे आहे त्यामध्ये त्या 2 ते 3 दिवसांसाठी भिजू घालायचे आहेत आणि 2 ते 3 दिवसानंतर त्याचं निरीक्षण करायचं आहे. The part from inside the seed toward the soil is called radicle and the part grows above the soil is called plumule. की जो बीज जे असते त्या बीजाचा वरचा भाग जो आहे जो जमिनीच्या वर वाढतो त्याला प्ल्युमल म्हणजेच अंकुर असं म्हणतात आणि जो भाग जमिनीच्या खाली वाढत असतो बीजाचा त्याला रॅडिकल म्हणजे आदिमूळ असं म्हणत असतात. The root that form the radicle grows into the ground. The root is thick near ground and gradually taper to pointed end. की या ठिकाणी जर आपण पाहिलं जमिनीजवळ हा मुळाचा भाग जो आहे हा थोडासा आपल्याला थिक म्हणजे थोडासा आपल्याला जो आहे तो जाडसर दिसून येतो आणि जर आपण खालच्या ठिकाणी पाहिलं तर खाली आपल्याला तो अँड ग्रॅज्युअली टॅपर टू पॉइंटेड एंड आणि जसं जसं तो जमिनीमध्ये आत जातो तसतसा निमुळता आणि टोकदार होत जाताना आपल्याला दिसून येतो. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. तर हा भाग काय करत असतो तर वनस्पतीला सपोर्ट देण्याचं काम करतो आणि या भागालाच मग रूट असं म्हणतात. रूट म्हणजेच काय तर मूळ असं म्हणतात की झाडाला आधार देण्याचं काम हे मुळाचं असते. आणि आज आपल्याला या ठिकाणी हे आपण काय पाहिलं फॉर्मेशन ऑफ रूट की मुळाची निर्मिती कशी होते. देन रूट ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट दॅट ग्रो
obliquely and spread far and wide in the soil. Roots support the plant. This type of root is called taproot. की काही मुळं जी असतात त्या मुळांना आपल्याला सेकंडरी रूट्स म्हणजेच उपमुळं जी आहेत ही उपमुळं सुद्धा फुटलेली दिसून येतात. दॅट ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड फार वाईड इन द सॉइल की ती जमिनीमध्ये विस्तीर्ण अशी पसरत जातात. रूट्स सपोर्ट द प्लांट. मूळ काय करते तर झाडाला आधार देण्याचं काम करत असते. धिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅपरूट. तर अशा प्रकारच्या मुळालाच टॅपरूट म्हणजेच सोट मूळ असं म्हणतात. आणि याचं पाहत आहे प्रायमरी रूट. प्रायमरी रूट म्हणजे मुख्य मूळ आणि हे उपमुळं याला फुटलेले दिसतात. उपमुळं जी आहेत ते जमिनीमध्ये आत विस्तीर्ण अशी पसरत असतात. रूट्स बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स की रूट टिप्स जी आहे म्हणजे मूलाग्र जी आहे या मूलाग्राच्या वरती आपल्याला काही केसासारखी अशी मुळं जी आहेत ती आलेली दिसून येतात. याला रूट हेअर असं म्हणतात म्हणजेच मूल केश असं त्याला म्हणत असतात. द रूट टिप इज डिलिकेट. दिस इज द रिझन ऑफ ग्रोथ ऑफ द रूट. यामुळेच या मुळाची जी जमिनीमध्ये वाढ आहे या रूट हेअरच्या माध्यमातूनच होत असते. द टिप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. की या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सगळ्यात शेवटी टोपीसारखी या मूलाग्राच्या खाली आपल्याला आलेली दिसून येते रूट कॅप म्हणजे ज्याला मूळ टोपी असं म्हणतात. आणि ही मूलाग्राच्या म्हणजे रूट टिपच्या खाली असते. तर याचं काम काय आहे. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. आधी मुळाला कोणत्याही प्रकारची इंजुरी म्हणजे दुखापत होऊ नये. रूट टिपला कोणत्याही प्रकारची इंजुरी म्हणजे दुखापत होऊ नये म्हणून रूट कॅप जे आहे ते संरक्षणाचं काम करत असते. म्हणजेच मूळ टोपी जी आहे ते आधी मुळाच्या संरक्षणाचं काम करत असते. मग या ठिकाणी आपण कोणकोणते मूळ पाहिले तर सर्वात पहिले आपण पाहिलं टॅपरूट. टॅपरूट जे आहे रूट्स ऑफ सम प्लांट produce secondary root that grow obliquely and spread farther wide in the soil. Roots support the plant. This type of root is called taproot. तर याला सोटमूळ असं म्हणतात. आणि सोटमूळाची रचना सेकंडरी रूट्स, प्रायमरी रूट्स, रूट हेअर, रूट टिप, रूट कॅप या भागांबद्दल आपण यामध्ये आता माहिती पाहिलेली आहे. टेक अ ग्लास जार and fill 3/4 of it with water. Place an onion on the mouth of the jar in such a way that its roots are toward the water. Observe the growth of the roots to 8 days. की आपल्याला या ठिकाणी एक कृती सांगितलेली आहे की एक काचेची बरणी घ्यायची, ती जवळपास तिच्या गळ्यापर्यंत पाणी येईल अशी भरत न्यायची आणि त्याच्यावरती एक कांदा जो आहे तो प्लेस करण्यासाठी सांगितलेला आहे म्हणजे ठेवण्यासाठी सांगितलेला आहे. आणि असा कांदा ठेवून त्याचं 7 ते 8 दिवस ती बरणी बाजूला ठेवून द्यायची आणि त्यानंतर 8 दिवसानंतर त्याचं निरीक्षण करायचं. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायबरस रूट्स. की या कांद्याच्या खालच्या भागाला आपल्याला थ्रेड लाईक्स म्हणजे धाग्यासारखी जी मुळं आहेत किंवा फायबरसारखी जी मुळं आहेत ही आलेली दिसून येतील आणि यालाच फायबरस रूट्स म्हणजेच तंतुमय मुळं असं म्हणतात. दस देअर आर 2 मेन टाईप ऑफ रूट, टॅपरूट अँड फायबरस रूट्स. इथे आपल्याला वनस्पतीच्या मुळांचे 2 प्रकार दिसून येतात आणि मुख्य प्रकार दिसून येतात. एक म्हणजे टॅपरूट आणि दुसरं म्हणजे फायबरस रूट्स. तर टॅपरूट आणि फायबरस रूट्स हे मुळांचे 2 मुख्य प्रकार आहे. डायकॉटिलेडॉन प्लांट हॅव अ टॅपरूट व्हाईल मोनोकॉटिलेडॉन प्लांट हॅव अ फायबरस रूट. डायकॉटिलेडॉन्स म्हणजेच काय तर द्विदल वनस्पती की ज्या वनस्पतीच्या बियांचे 2 स्वतंत्र भाग होतात. उदाहरणार्थ आंब्याची कोय किंवा आणखी जर आपण उदाहरण पाहायचं झालं तर काजू हे सुद्धा एक बी असते, त्याचे 2 स्वतंत्र भाग होतात. तर त्याला डायकॉटिलेडॉन म्हणजेच द्विदल वनस्पती असे म्हणतात. तर या प्रकारच्या वनस्पतीची मुळं जी आहेत
ती टॅपरूट प्रकारची असतात. टॅपरूट्स म्हणजेच काय तर सूटमूळ प्रकारची असतात. मोनोकॉटिलेडॉन प्लांट्स हॅव अ फायबरस रूट्स. आणि मोनोकॉटिलेडॉन्स म्हणजेच काय तर त्याला एकदल वनस्पती असं म्हणतात, की ज्या वनस्पतीचे बीज जे आहेत त्याचे दोन वेगवेगळे भाग होत नाही, ती एकच बीज राहते. जसं उदाहरणार्थ तांदूळ असेल किंवा ज्वारी असेल, याची जी बी आहे म्हणजे बीज असते त्याचे दोन भाग होत नाही, त्याला मोनोकॉटिलेडॉन प्लांट असं म्हणतात. म्हणजेच या प्रकारच्या वनस्पतीची मुळं जे आहेत ते फायबरस रूट्स प्रकारचे असतात, म्हणजेच तंतुमय प्रकारची मुळं असतात. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये टॅपरूट आणि फायबरस रूट्स याची माहिती घेतली. पुढील भाग आपण नंतरच्या व्हिडिओत पाहू.